अयोध्येच्या राम मंदिराला पहिल्या 3 दिवसांत एवढे दान मिळाले ते बघून सर्वजण थक्क झाले। अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्ला बसवताच पहिल्याच दिवसात हजारो नाही तर लाखो लोक जमले। एका अंदाजानुसार अयोध्या राम मंदिरात सुमारे 5 लाख भाविकांनी पूजा केली। पण प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येच्या राम मंदिराला किती दान मिळाले हे तुम्हाला माहीत आहे का? अयोध्येतील भव्य राम मंदिराला पहिल्या 2-3 दिवसांत एवढ्या देणग्या मिळाल्या की सर्वसामान्यांसह प्रशासनही आश्चर्यचकित झाले। हा प्रसाद हजारो लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे। त्यामुळे देणगी किती मिळाली आणि एवढी मोठी देणगी कोणी दिली हे सर्व कळेल। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ सोबत रहा। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही सनातनी रामाचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री राम लिहा। चला व्हिडिओकडे जाऊया। मित्रांनो, रामजन्मभूमी अयोध्येत सोमवार 22 जानेवारी रोजी राम लल्लाचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात आणि आनंदात संपन्न झाला, ज्यामध्ये अंदाजे 7,000 लोकांनी उपस्थिती नोंदवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विनंती केली होती की 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा दिनी सर्व भाविकांनी अयोध्येत येता आपल्या वैयक्तिक निवासस्थानातून या उत्सवाचा आनंद घ्यावा। 22 जानेवारीनंतर अयोध्या राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य जनता आणि भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले। अयोध्या मंदिराचे दरवाजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारीला भाविकांसाठी उघडताच अयोध्या नगरीत भाविकांची गर्दी झाली। श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार राम लल्लाच्या अभिषेकच्या एका दिवसानंतर मंगळवारी 5 लाखाहून अधिक लोकांनी प्रभूचे दर्शन घेतले। याशिवाय बुधवार 24 जानेवारी रोजी सुमारे 2.5 लाख भाविकांनी श्री रामलल्लाचे दर्शन घेतले। या गर्दीत स्थानिक पाहुण्यांसोबतच इतर राज्ये आणि इतर देशांतील नागरिकांचाही समावेश होता। एकीकडे अयोध्येतील राम भक्तांच्या वाढत्या गर्दीची देशभरात चर्चा आहे, तर दुसरीकडे अयोध्या राम मंदिरासाठी सुरुवातीच्या काळात मिळालेल्या देणग्याही चर्चेचा विषय बनल्या आहेत। मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला सांगतो की रामजन्मभूमी अयोध्या आता छोट शहर राहिली नसून ती एका मोठ्या धार्मिक नगरीत बदलली आहे, कारण येथे बांधलेले भव्य राम मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे। अयोध्येत नवे राम मंदिर सुरू होताच दररोज 80,000 ते 1 लाख भाविक प्रभूचे दर्शन घेतील असा अंदाज यापूर्वी व्यक्त केला जात होता। मात्र हा अंदाज मोडून पहिल्याच दिवशी 5 लाखाहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याने प्रशासन चकित झाले आहे। भाविकांचा ओघ असाच सुरू राहिल्यास शनिवार आणि रविवारी हा आकडा आणखी वाढू शकतो। त्यामुळे प्रशासनाला आपली तयारी आणखी वाढवावी लागणार आहे। पहिल्याच दिवशी रामलल्लाच्या दर्शनासाठी एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यानंतर प्रशासन भारावून गेले। चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला 10,000हून अधिक पोलिसांचा वापर करावा लागला। पण यासोबतच अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराला पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। न्यूज मीडिया लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार रामलल्लाचे दरवाजे भाविकांसाठी उघडताच पहिल्या दिवशी एकूण 3,17 लाख रुपयांची देणगी मिळाली। ही खूप मोठी रक्कम आहे। रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आल्या आहेत। अयोध्या राम मंदिराचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी पुढे माहिती दिली की राम मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एकूण 10 डोनेशन काउंटर उघडले, परंतु देश आणि जगभरातील राम भक्तांनी केवळ ऑफलाईनच नव्हे ऑनलाईनद्वारे देखील देणगी दिली। मीडियाला दिलेल्या माहितीत अनिल मिश्रा म्हणाले की बुधवारी अयोध्या राम मंदिरात किती देणगी मिळाली हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मोजल्यानंतर कळेल। अनेक राम भक्तांनी आपल्या भक्ती आणि क्षमतेनुसार दान केले आहे।
आम्ही तुम्हाला सांगतो की पहिल्या 2 दिवसात देणगीची रक्कम 3,17,00,000 रुपयांवर पोहोचली आहे। आता एवढी मोठी देणगी अदानी, अंबानी किंवा टाटा बिर्ला सारख्या बड्या उद्योगपतींनी दिली असती हे स्वाभाविक आहे। पण मी तुम्हाला सांगतो की तसे अजिबात नाही। देशातील अनेक नामवंत, संत आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी ही देणगी दिली आहे। पण हा प्रश्नही आपल्या मनात निर्माण होतो की सर्वात मोठी देणगी कोणी दिली? तर माहितीसाठी सांगतो की सुरतचे हिरे व्यापारी दिलीप कुमार लाकी यांनी राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी दिली आहे। त्यांनी 1-2 किलो नाही तर तब्बल 101 किलो सोने अयोध्येच्या राम मंदिराला दान दिले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिलीप कुमार हे सूरतमधील सर्वात मोठ्या हिरे प्रकाशन कंपनीचे मालक आहेत आणि त्यांचे कुटुंब बऱ्याच काळापासून हिरे व्यवसायात गुंतले आहे। या दान केलेल्या सोन्याचा गर्भगृहाचे दरवाजे, त्रिशूळ, डमरू आणि इतर खांब पॉलिश करण्यासाठी चांगला उपयोग केला जाईल। सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 68,000 रुपये एवढी आहे। त्यामुळे या संदर्भात 101 किलो सोन्याची किंमत 68 रुपये कोटी होते। अशा प्रकारे सुरतच्या लाखी कुटुंबाने अयोध्येच्या राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी दिली आहे। यानंतर हिंदू आध्यात्मिक नेते आणि रामायण निवेदक मोरारी बापू देणगीच्या क्रमाने दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी एकूण 18 रुपये कोटी दान केले आहे। ज्यामध्ये भारताकडून 11 कोटी, ब्रिटन आणि युरोपमधून 3 कोटी आणि अमेरिका, कॅनडा आणि इतर अनेक देशांकडून 4 कोटी रुपयांचे योगदान आहे। इतकेच नाही तर गुजरातमधील हिरे धनी गोविंदभाई ढोलकिया यांनी एकूण 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे। याशिवाय पटनाच्या महावीर मंदिरानेही अयोध्येच्या राम मंदिरासाठी महत्त्वपूर्ण देणगी दिली आहे। महावीर मंदिराने राम मंदिराच्या उभारणीसाठी एकूण 10 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे। तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते साऊथचे सुपरस्टारही राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी देण्यात मागे नाही। इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या माहितीनुसार पवन कल्याण यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी एकूण 30 लाख रुपयांची देणगी दिली आहे। महाभारतात भीष्म पितामह आणि शक्तिमान यांची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनीही 1,11,111 रुपयेची देणगी दिली आहे। इतकंच नाही तर बॉलिवूडमधील अक्षय कुमार, हेमा मालिनी, गुरमीत चौधरी आणि मनोज जोशी यांनी मंदिराच्या बांधकामासाठी रक्कम जाहीर न करता देणगी दिली आहे। अयोध्येतील भव्य राम मंदिर देशाचा कसा कायापालट करेल यावर आता बोलूया। आम्ही तुम्हाला सांगतो की रामजन्मभूमी अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेले राम मंदिर केवळ अयोध्या आणि उत्तर प्रदेशसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी गेम चेंजर ठरेल। अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य आणि भाविकांसाठी खुले होताच पहिल्या 2 दिवसात सुमारे 7.5 लाख भाविकांनी दर्शन घेतले। जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार यांच्या निवेदनानुसार भाविकांचा उदंड प्रतिसाद पाहता जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी मंदिर प्रशासनाने आता दर्शनाची वेळ वाढवली आहे। दरम्यान गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की कडाक्याची थंडी असली तरी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत। भाविकांची गर्दी पाहून अशीच गर्दी अयोध्येत येत राहिल्यास दरवर्षी 10 कोटींहून अधिक भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे अयोध्येतील विकासकामांना नक्कीच चालना मिळेल असा दावाही प्रशासनाने केला आहे। तर मित्रांनो, अयोध्या राम मंदिरातील वाढत्या गर्दीबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुमचे मत कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि व्हॉट्सॲपद्वारे तुमच्या सर्व मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा। सनातन धर्माशी संबंधित असे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलची सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्रीराम।